नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसं करावं याबद्दलचीच माहिती देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तेही मोफत 0 रुपयात घर बसल्या. व्हिडिओला सुरुवात करतोय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बांधवांनो, आज आपण सर्वजण एका महान योगपुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत, ज्यांनी समाजातील अज्ञान, अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी आयुष्य अर्पण केलं. ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना माझा साष्टांग नमस्कार. अखंड अविरतपणे फिरणाऱ्या काळाच्या चक्रावर काही शतके अशी असतात की ती केवळ कालखंड राहत नाहीत, तर ती एका नव्या युगाची सुरुवात ठरतात. त्या शतकांना एखाद्या युग प्रवर्तक महात्म्याचं स्वप्न पडते आणि ते स्वप्न वास्तवात उतरते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धालाही असंच एक अद्भुत स्वप्न पडलं, आणि ते केवळ स्वप्न नव्हते, तर ते एक जिवंत चेतनादायी वास्तव होते. ते चैतन्य म्हणजे दलितांचे, उपेक्षितांचे कैवारी आणि स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले. सत्याचा पालनवाला तो धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला तो धन्य महात्मा झाला. 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी चिमणाबाई आणि गोविंदराव यांच्या पोटी एका साध्या अशिक्षित माळी कुटुंबात एका महान व्यक्तिमत्वाचा जन्म झाला होता. लहानपणी त्यांच्या जीवनात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे त्यांच्या अंतःकरणात क्रांतीची ठिणगी पेटली. एका ब्राह्मण मित्राच्या लग्न समारंभात त्यांना केवळ शूद्र समजून अपमानित करण्यात आले आणि मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आले. त्या अपमानानं त्यांची ज्योत विझली नाही, उलट ती प्रखर क्रांती ज्योतीत परिवर्तित झाली होती. त्या काळात समाज व्यवस्थेचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. शूद्रांची दयनीय अवस्था, स्त्रियांची दुर्दशा आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट चालीरीती, या सर्वांनी त्यांच्या मनाला वेदना दिल्या होत्या. हजारो वर्ष अज्ञान आणि दारिद्र्याच्या अंधारात अडकलेल्या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचा त्यांनी ठाम निर्धार केला होता. त्यांनी ओळखलं की शिक्षण हे सर्व सुधारणांचं मूळ आहे. म्हणूनच 1848 मध्ये पुण्यात त्यांनी मुलींसाठी भिडेवाडा येथे पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणली. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, ही भावना त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलं. त्यांच्या या महान कार्यात त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांनी स्वतः शिक्षिका बनून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. या कार्यामुळं समाजातील काही लोक प्रचंड संतप्त झाले. त्यांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या अंगावरती दगड, चिखल, शेना, गोळ्यांचा मारा केला, पण तरीही आले जरी कष्टदशा अपार न टाकती धैर्य तथापि थोर, या न्यायानं त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून सुरू केली होती. म्हणूनच ज्योतिबा फुले हे केवळ विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील क्रांतिकारक होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्यायकारक रूढींना, अन्यायकारक परंपरांना तीव्र विरोध केला. त्यांनी ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करून आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला होता. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचं कसब, या त्यांच्या साहित्य कृतीमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. महात्मा फुल्यांच्या रूपानं जणू या भूमीवर सत्य अवतरलं होतं. सत्य हेच त्यांचे दैवत आणि सेवा हाच त्यांचा खरा धर्म होता. ज्या समाजानं त्यांच्यावर शेण,
दगड चिखल गोळ्यांचा मारा केला, त्या समाजासाठी त्यांनी ज्ञानाची आणि क्रांतीची फुलं अर्पण केली. समाजसेवेच्या खडतर मार्गावर चालत त्यांनी या समाजावर अनंत उपकार केले आणि शेवटी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी अहोरात्रपणे अर्पण केलं. आजही आपल्या समाजाला अशाच ज्योतिवीरांची आणि त्यांनी पेटवलेल्या जिवंत आणि ज्वलंत विचारांची गरज आहे. म्हणूनच शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जय ज्योतिबा, जय सावित्रीमाई असं कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि आपल्या सर्वांना सांगेल की आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते आपण घडवतोय. निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं या मिशन मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.